नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7 एप्रिल 2024 रोजी जो सेटचा पेपर झाला होता त्या सेट पेपरमधील पेपर दुसरा मराठी प्रश्नपत्रिका कोड ए त्या प्रश्नपत्रिकेसंदर्भात आपण ह्या ठिकाणी माहितीही बघणार आहोत। तरी अजूनही काही विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ती टेस्ट सिरीजमधील पूर्ण व्हिडिओ हे तुम्हाला योग्य वेळी हे मिळून जातील। चला तर आपण सुरुवात करूया। आता बघा, प्रश्न पहिला आहे, भाषिक चिन्हांचा पुढीलपैकी कोणता विशेष नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, एक पहिल्यांदा काळजी घ्यायची, नाही, आहे असे शब्द हे आपल्याला पेपरमध्ये फसवत असतात। त्यामुळे आपल्याला तो प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचं योग्य उत्तर हे आपल्याला देता येईल। तर आपण ह्या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे सी, सौंदर्य पूर्णता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, शब्दांना ध्वनी वा संगीताची दृश्यासह जोड देऊन मुख्यत्वे काय साध्य होते। त्याचं योग्य उत्तर आहे बी, नव्या दृकश्राव्य प्रतिमांची निर्मिती व त्यातून नवे अर्थ सूचन। प्रश्न क्रमांक 3 आहे, सर्वसाधारण भाषाविष्कारास व्याकरणिक नियमांचे बंधन असते, मात्र साहित्यातील भाष्यविष्कारावरही वेगळ्या प्रकारची अधिक बंधने असतातच। त्याचं योग्य उत्तर आहे सी, संपूर्ण विधान बरोबर। प्रश्न क्रमांक 4, मराठी व्याकरणांनी शब्दांच्या 8 जाती मानल्या, कारण। त्याचे योग्य उत्तर आहे बी, इंग्रजी व्याकरणाचा नमुना समोर होता। प्रश्न क्रमांक 5, विभक्ती प्रत्ययांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या गटात करावा अशी सूचना अभ्यासक करतात। बघा, त्याचे योग्य उत्तर आहे ए, शब्दयोगी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणते अक्षर गणवृत्त नाही। योग्य उत्तर आहे सी, पादाकुलक। प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणत्या भाषा एका भाषाकुळातील आहेत। योग्य उत्तर आहे ए, मराठी, गुजराती, सिंधी। प्रश्न क्रमांक 8, कार्यकर रूपिमांचा गट पुढीलपैकी कोणता। योग्य उत्तर आहे डी, त, ला, ई। 9 नंबरचा प्रश्न आहे, भाषेवर परिणाम करणाऱ्या सामाजिक घटकामध्ये पुढीलपैकी कशा समावेश होत नाही। त्याचं योग्य उत्तर आहे सी, व्यक्तीचे आनुवंशिक गुणधर्म। 10 नंबरचा प्रश्न आहे, बोलीचे नमुने गोळा करताना पुढीलपैकी कोणती गोष्ट उपकारक ठरत नाही। त्याचं योग्य उत्तर आहे बी, निवेदकाची मोजकी संख्या। प्रश्न क्रमांक 11, दलित नाटक भडक आहे हे मत मला मान्य नाही। ज्या अर्थी दलित नाटक भडक आहे टिंबटिंब, त्याच अर्थाने मराठीतील अर्ध्याहून अधिक नाटके भडक आहेत, हे विधान कोणाचे आहे। बघा, त्याचे योग्य उत्तर आहे दत्ता भगत। प्रश्न क्रमांक 12, सामाजिक अस्मिता जागतिकीकरण ही पुस्तिका कोणी लिहिली आहे। त्याचे योग्य उत्तर आहे सी, मकरंद साठे। प्रश्न क्रमांक 13, इंग्रजांनी नुसती नवी अर्थव्यवस्था आणली असे नाही,
त्यांनी व्यक्तिवादाला अनन्य महत्त्व देणारा एक संपूर्ण सांस्कृतिक संकल्पना व्ह्यू आणला अशी वैचारिक मांडणी कोणी केली आहे? योग्य उत्तर आहे ए. रा. भा. पाटणकर. 14 नंबरचा प्रश्न आहे, 19व्या शतकाच्या अखेरच्या चरणात नवशिक्षित वर्गाने आपल्या पारंपरिक वाङ्मयीन संस्कृतीला आधुनिक रूप देण्याऐवजी तिच्याशी काडीमोड घेतला. या घटनेमुळे आपली वाङ्मयीन संस्कृती खंडित झाली. हे विधान कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे बी. सुधीर रसाळ. 15 नंबरचा प्रश्न आहे, लोकनाट्य व लोकसंगीत, मुक्तनाट्य, नवकाव्ये या दलितांच्या कला आहेत. आज त्या लोककला मध्यमवर्गीय साहित्याने आत्मसात केल्या आहेत अशी भूमिका कोणत्या संमेलनाध्यक्षाच्या भाषणात आली? योग्य उत्तर आहे सी. शंकरराव खरात. प्रश्न क्रमांक 16, छापील शब्द हा ज्ञानप्रसाराचे, सांस्कृतिक प्रभावाचे आणि विचार जागृतीचे साधन आहे हे 19व्या शतकातच लक्षात आले होते. त्यामुळे निबंधाप्रमाणे कादंबरी हा साहित्य प्रकारही विचारांना चालना देऊ शकतो हे असे लेखकांनी गृहीत धरल्याचे दिसते. असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कोणी नोंदवले आहे? योग्य उत्तर आहे ए. वसंत आबाजी डहाके. 17 नंबरचा प्रश्न आहे, गांधी बुद्धिवादी नाही म्हणून बुद्धिजीवी वर्ग त्याला विरोध करीत आहे. हे खरे नसून तो क्रांतिकारक आहे म्हणून बुद्धिजीवी वर्ग त्यांच्यापासून अलिप्त राहत आहे असे म्हणणे अधिक संयुक्तिक होईल असे कोणी म्हटले आहे? योग्य उत्तर आहे डी. श. द. जावडेकर. 18 नंबरचा प्रश्न आहे, रा. धो. कर्वे यांच्या अमर्याद सतंती हा लेख कोणत्या मासिकात प्रकाशित झाला होता? योग्य उत्तर आहे बी. किर्लोस्कर खबर. 19 नंबरचा प्रश्न आहे, व्यक्ती स्वातंत्र्याची मांडणी करणारी बंधनाच्या पलीकडे ही कादंबरी कोणी लिहिली आहे? योग्य उत्तर आहे पुरुषोत्तम यशवंत देशपांडे. 20 नंबरचा प्रश्न आहे, विभावरी शिरूरकर सदाशिव पेठी संस्कृतीत वाढल्या आणि त्या संस्कृतीच्या मर्यादा त्यांच्या जीवनचरित्रणाला पडल्या अशी मीमांसा कोणी केली आहे? योग्य उत्तर आहे शी. त्र. शा. शेजवलकर. 21 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील पुढील साहित्य प्रकारांचा कोणकोणत्या भाषांशी संबंध येतो? या संदर्भात सार्थक जोड्या जुळवा. योग्य उत्तर आहे ए. 4, 3, 2 आणि 1. 22 नंबरचा प्रश्न आहे, 19व्या शतकातील प्राच्य विद्याशास्त्राच्या ओरिएंटलिस्ट दृष्टिकोनातून भारतीय साहित्य म्हणजे संस्कृती, प्राकृत व अपभ्रंश या भाषांमध्ये निर्माण झालेले साहित्य असे जरी असले तरी मेकॉले आणि मॅक्स मुलर या दोघांना भारतीय साहित्य ही संज्ञा मान्य नव्हती. योग्य उत्तर आहे सी. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. 23 नंबरचा प्रश्न आहे, इंटर लँग्वेज प्रॅग्मॅटिक्स म्हणजे काय? त्याचं योग्य उत्तर आहे ए. विविध भाषकांचा अन्य भाषांची सार्थक परिचय करून देणे. 24 नंबरचा प्रश्न आहे, वि. वा. शिरवाडकरांच्या नटसम्राट संहितेचे स्वरूप कोणते? योग्य उत्तर आहे बी. रूपांतर. 25 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्याही कथाकवी मूळ कथेचे भाषांतर करीत असता घटनाचक्रात परिवर्तन करीत असतो, कारण यामागे प्राय त्याची व्यासप्रवृत्ती वा संतवृत्ती कारणीभूत असते. योग्य उत्तर आहे पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. 26 नंबरचा प्रश्न आहे, मराठीतील तौलनिक साहित्याभ्यासाच्या परंपरेत प्रभव ही संकल्पना कोणी प्रथम मांडली? योग्य उत्तर आहे वसंत बापट.
27 नंबरचा प्रश्न आहे, ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ याच्या सार्थक जोड्या जुळवायला आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे सी 4, 3, 2 आणि 1. 28 नंबरचा प्रश्न आहे, स्रोत नाटकाच्या उपयोजलेल्या कोणत्या घटकामुळे भाषांतरकारासमोर आव्हान उभे राहते? योग्य उत्तर आहे डी, नाटककाराची शैली. 29 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील सांस्कृतिक प्रदेश व तेथील पारंपरिक लोकमंच यांच्या सार्थक जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत. त्याचे योग्य उत्तर आहे बी 2, 3, 5 आणि 4. 30 नंबरचा प्रश्न आहे, भाषांतर करीत असताना भाषांतरकार वर्ण विषय अधिक परिणामकारक कसा करू शकतो? योग्य उत्तर आहे बी, पारिभाषिक शब्दाची सार्थक निवड करून. 31 नंबरचा प्रश्न आहे, तंबाखू व्यवसायातील स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण करणारी झोंबडे ही कादंबरी कोणाची आहे? योग्य उत्तर आहे महादेव मोरे. 32 नंबरचा प्रश्न आहे, चंद्र बनातल्या सावल्या हे ललित गद्याचे पुस्तक कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे बी, चंद्रकुमार न लगे. 33 नंबरचा प्रश्न आहे, कोरडवाहू शेतीचे जमीनदार कुळे यांच्यातील परस्पर संबंधाचे चित्रण करणारे र वा दिघे यांची कादंबरी सांगा. योग्य उत्तर आहे बी, पड रे पाण्या. 34 नंबरचा प्रश्न आहे, दलित साहित्य दिशा आणि दिशांतर हा ग्रंथ कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे दत्ता भगत. 35 नंबरचा प्रश्न आहे, बाबूराव बागुल प्रख्यात दलित कथाकार होते, तसेच त्यांनी दलित साहित्य समीक्षेत मौलिक भर घातलेली आहे. योग्य उत्तर आहे ए, संपूर्ण विधान बरोबर. 36 नंबरचा प्रश्न आहे, कुडमुडे जोशी जमातीच्या जीवनाचे चित्रण असणारे आत्मकथन कोणते? योग्य उत्तर आहे सी, गबाळ. 37 नंबरचा प्रश्न आहे, आलिया मरीबाई तिनं गाड्याला केला साज, हाती कोरडा त्याला बाक, आलिया मरीबाई तिचा कळेना अनुभव, भल्या भल्यांचा घेती जीव. हे गीत गाणाऱ्या लोककलावंतास कोणत्या संज्ञेने संबोधले जाते? योग्य उत्तर आहे सी, पोतराज. 38 नंबरचा प्रश्न आहे, जाकडी नृत्य कोणत्या प्रदेशात प्रचलित आहे? योग्य उत्तर आहे ए, कोकण. 39 नंबरचा प्रश्न, बोधिसत्वाच्या पूर्वजन्माचे चित्रण पुढीलपैकी कोणत्या ग्रंथात आलेले आहे? योग्य उत्तर आहे बी, जातक कठ्ठ कथा. 40 नंबरचा प्रश्न आहे, गोपालीन गवळण गवळण अशी गवळण संज्ञेची उत्पत्ती पुढीलपैकी कोणत्या शब्दकोशात सांगितलेली आहे? योग्य उत्तर आहे सी, महाराष्ट्र शब्दकोश. 41 नंबरचा प्रश्न आहे, एखाद्या वाङ्मय प्रकाराचे टीकात्मक अभ्यास सामग्र्याने तयार असला तरी त्या प्रकारची अधिक तत्वनिष्ठ, तंत्रनिष्ठ किंवा समाज विश्लेषणात्मक चर्चा करणे शक्य होते. अन्यथा गुणावगुणांचे विवेचन व वाङ्मय इतिहासातील प्रवृत्तीचे दिग्दर्शन पुढे ढकलणे प्राप्त होते. वाङ्मय इतिहास लेखनातील या अडचणींचा उल्लेख कोणी केला आहे? योग्य उत्तर आहे बी, कुसुमावती देशपांडे. 42 नंबरचा प्रश्न आहे, वाङ्मय इतिहासाविषयक ग्रंथाचा प्रकाशनकालानुसार क्रम सांगा. या ठिकाणी क्रम तुम्हाला विचारलेला आहे. त्याचं योग्य उत्तर आहे बी, प्राचीन मराठी साहित्याचे स्वरूप, वाङ्मय इतिहास संकल्पना, संत साहित्य अभ्यासाची दिशा, वाङ्मय इतिहास सद्यस्थिती आणि अपेक्षा. 43 नंबरचा प्रश्न आहे, विद्याद्रीपासोनी दक्षिणा दिशेशी कृष्ण नदीपासोनी
उत्तरेशी झाडी मंडळापासून पश्चिमेशी महाराष्ट्र बोलीजे ही महाराष्ट्राची सीमारेषा कोणी सांगितलेली आहे? योग्य उत्तर आहे डी, डिंब कृष्णमुनी. 44 नंबरचा प्रश्न आहे, कृष्णाबाई या नावाने कथालेखन करणाऱ्या लेखिकेचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे मुक्ताबाई दीक्षित. 45 नंबरचा प्रश्न आहे, अमृत राय उर्फ रायजी यांचे गुरु कोण होते? योग्य उत्तर आहे डी, मध्व मुनीश्वर. 46 नंबरचा प्रश्न आहे, सांदे पर्वातील वैष्णवी हा कविता संग्रह कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे सी, ग्रेस. 47 नंबरचा प्रश्न आहे, येथूनच शब्दाच्या हाती मी फुले ठेवीत आहे. येथूनच शब्दाच्या हाती खडक मी देत आहे हा निर्धार व्यक्त करणाऱ्या कवीचे नाव सांगा. योग्य उत्तर आहे नारायण सुर्वे. 48 नंबरचा प्रश्न आहे, गंगार्पण मध्यंतरे हे कोणाचे कथासंग्रह आहे? योग्य उत्तर आहे सी, राजेंद्र बनहट्टी. 49 नंबरचा प्रश्न आहे, एका धाडसी फटकाऱ्यात नेमाडे मराठी गद्य आणि मराठी कथावाङ्मय यांचे स्वरूप पालटून टाकले. या कादंबरीला कथानक नाही, घाटी नाही, कोसला बदल हे आकलन कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे ए, विलास सारंग. 50 नंबरचा प्रश्न आहे, ससे मीरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? योग्य उत्तर आहे डी, वि. सरदेशमुख. 51 नंबरचा प्रश्न आहे, दलित साहित्य चळवळीसाठी वाहिलेले अस्मितादर्श हे नियतकालिक कधी सुरू झाले? योग्य उत्तर आहे बी, 1967. 52 नंबरचा प्रश्न आहे, चळवळ म्हणजे काही 2-5 दिवसाची जत्रा नव्हे की नदीला आलेला पूर नव्हे. चळवळ म्हणजे माणुसकीचा गाभा, सतत विकसित होत जाणारा प्रवाह. ही चळवळीची नाते सांगणारी कविता कोणाची आहे? उत्तर क्रमांक सी, वाहरू सोनवणे. 53 नंबरचा प्रश्न आहे, पाश्चिमात्य जगात स्त्रीवादाचा उदय इसवी सन 1960 नंतर झाला तर भारतात स्त्रीवाद 1980 नंतर रुजू झाला. योग्य उत्तर आहे सी, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. 54 नंबरचा प्रश्न आहे, अहिंसा परमधर्म हे घोषवाक्य पुढीलपैकी कोणत्या साहित्य प्रवाहाचे आहे? योग्य उत्तर आहे सी, जैन साहित्य. 55 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते नियतकालिक दलित साहित्याच्या चळवळीशी संबंधित नाही? योग्य उत्तर आहे सी, मनोहर. प्रश्न क्रमांक 56, सहकार चळवळ ग्रामीणांच्या जीवनात कसे दुःख निर्माण करते याचा वेध पुढीलपैकी कोणत्या कादंबरीतून घेतलेला आहे? योग्य उत्तर आहे डी, विषवृक्षाच्या मुळ्या. 57 नंबरचा प्रश्न आहे, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध निरनिराळ्या आघाड्यावर लढणाऱ्या ग्रामीण पुरोगामी मार्क्सवादी दलित आदिवासी स्त्रीवादी या सर्व वाङ्मयीन उन्मेषकांना जनसाहित्य आपले मित्र मानते असे विधान कोणी केले आहे? योग्य उत्तर आहे या वा वडसकर. 58 नंबरचा प्रश्न आहे, स्त्रीवादी चळवळीला आढावा घेणारे ग्रंथ आणि त्यांच्या लेखिका यांच्या जोड्या जुळवा. योग्य उत्तर आहे बी. 59 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रीयन ख्रिस्ती लोकांचे पहिले साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले? योग्य उत्तर आहे बी, नाशिक. 60 नंबरचा प्रश्न आहे, भुजंग मेश्राम यांच्या आदिवासी कविता हा काव्यसंग्रह पुढील कोणत्या भाषेतून प्रसिद्ध झाला आहे? योग्य उत्तर आहे सी, गोंडी. 61 नंबरचा प्रश्न आहे, आम्ही स्टेजवर गेलोच नाही आणि आम्हाला बोलाव नाही, बोटाच्या इशाऱ्यांनी आमच्या पायरी आम्हाला दाखवून दिली. ह्या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत? योग्य उत्तर आहे डी, वाहरू सोनवणे. 62 नंबरचा प्रश्न आहे, पाश्चिमात्य जगात स्त्रीवादाचा उदय इसवी सन पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला?
योग्य उत्तर आहे बी 1960. 63 नंबरचा प्रश्न आहे, वैतागवाडी ही कादंबरी महानगरातील घराच्या प्रश्नावर भाष्य करणारी असून तिचे लेखक पु भा भावे आहेत. योग्य उत्तर आहे सी पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. 64 नंबरचा प्रश्न आहे, सतीश रणदिवे यांची वापसी कादंबरी कॅथॉलिक समाजातील धर्मगुरू बनण्यास गेलेल्या तरुणाची कहाणी वाचकासमोर उभी करत असून या कथानकात शरीर मनात उद्भवलेली उपभोगाची अभिलाषा आणि ती शमविण्यासाठी चालवलेले प्रयत्न यातील संघर्ष चित्रित केला आहे. योग्य उत्तर आहे ए संपूर्ण विधान बरोबर. प्रश्न क्रमांक 65, भाग्यशाली भावंडे, 600 मुले, एवढीशी मुले हे वास्तव आणि साहसी कथासंग्रह कोणाचे आहेत? योग्य उत्तर आहे सी दत्ता टोळ. 66 नंबरचा प्रश्न आहे, विदर्भ साहित्य संघाच्या वतीने पहिले अखिल भारतीय मराठी विज्ञान साहित्य संमेलन कोणत्या वर्षी भरवण्यात आले होते? योग्य उत्तर आहे बी 1985. 67 नंबरचा प्रश्न आहे, एकाच माळेचे मणी, अंधे नगरी, मोह विमोचन ही विनोदी नाटके कुणाची आहेत? योग्य उत्तर आहे ए हेमचंद्र जैन. 68 नंबरचा प्रश्न आहे, रत्नाची पारख या नाटकाचे लेखन पुढीलपैकी कोणी केले आहे? योग्य उत्तर आहे बी सुमेरचंद जैन. 69 नंबरचा प्रश्न आहे, बालसाहित्याचा नंदादीप असा पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? योग्य उत्तर आहे सी लीलावती भागवत. 70 नंबरचा प्रश्न आहे, विज्ञान साहित्य विश्व या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे ए निरंजन घाटे. 71 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी वामनांचा ग्रंथ कोणता? योग्य उत्तर आहे सी काव्यालंकार सूत्रवृत्ती. 72 नंबरचा प्रश्न आहे, रसास्वादाकरिता विभावादिकांचे साधारणीकरण झाले पाहिजे असे सांगून रसास्वादाच्या प्रक्रियेत रसिकाचा अंतर्भाव करणारा मार्मिक मीमांसक कोण? योग्य उत्तर आहे ए भट्टनायक. 73 नंबरचा प्रश्न आहे, प्रतिभेचे सहजा व उत्पाद्या असे दोन प्रकार कोणत्या मीमांसाने केले आहे? योग्य उत्तर आहे बी रुद्रट. 74 नंबरचा प्रश्न आहे, तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच हे पुढीलपैकी कोणत्या लक्षणाचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे सी गौनी सारोपा. 75 नंबरचा प्रश्न आहे, वामनाच्या मते काव्यगुणांची संख्या किती? योग्य उत्तर आहे डी 10. 76 नंबरचा प्रश्न आहे, महानुभव साहित्य दर्शन हा ग्रंथ कोणाचा? योग्य उत्तर आहे बी उपशा माधव देशमुख. 77 नंबरचा प्रश्न आहे, वाल्मिकीने शतकोटी रामायण रचले, त्याच धर्तीवर शतकोटी अभंग रचण्याची कल्पना नामदेवांना सुचली असावी असे कोणी म्हटले आहे? योग्य उत्तर आहे सी सोनापंत दांडेकर. 78 नंबरचा प्रश्न आहे, द शि पंगू यांनी साम्राज्याचे रुक्मिणीहरण हे कल्पना विलासात्मक महाकाव्य असल्याचे सांगितले असले तरी साम्राज्यास मात्र महाकवी म्हणून संबोधले नाही. योग्य उत्तर आहे सी पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. 79 नंबरचा प्रश्न आहे, धड संत नव्हे धड शाहीरही नाही असा अभिप्राय रा श्री जोग यांनी कोणत्या शाहिरांच्या बाबतीत दिला आहे? योग्य उत्तर आहे बी परशुराम. 80 नंबरचा प्रश्न आहे, पुढील बखरीचा त्यांच्या लेखन काळानुसार क्रम लावा. योग्य उत्तर आहे ए पानिपतची बखर, गायकवाड यांची हकीकत, पेशवांची बखर, छत्रपती संभाजी बखर. 81 नंबरचा प्रश्न आहे, असंज्ञा या शब्दाचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे ए नेणीव.
82 नंबरचा प्रश्न आहे, स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून संदिग्धता कशाविषयी आहे? योग्य उत्तर आहे सी, विनोद. 83 नंबरचा प्रश्न आहे, द बर्थ ऑफ ट्रॅजेडी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? योग्य उत्तर आहे बी, नीत्शे. 84 नंबरचा प्रश्न आहे, मध्यान्ह किंवा उन्हाळा हा ऋतू कोणत्या साहित्य प्रकाराच्या मुळाशी आहे? योग्य उत्तर आहे बी, सुखात्मिका. 85 नंबरचा प्रश्न आहे, आस्वादक समीक्षेच्या मर्यादा पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाने दाखवल्या आहेत? योग्य उत्तर आहे बी, रा. भा. पाटणकर. 86 नंबरचा प्रश्न आहे, मराठीत ललित प्रवास लेखनाची परंपरा कोणत्या प्रवास वर्णनानुसार सुरू झाली असे मानले जाते? योग्य उत्तर आहे सी, माझा प्रवास. 87 नंबरचा प्रश्न आहे, अनिमस म्हणजे पुरुष मनातील स्त्री प्रतिमा व स्त्री मनातील पुरुष प्रतिमा या संकल्पना कोणी मांडल्या आहेत? योग्य उत्तर आहे बी, कार्ल युंग. 88 नंबरचा प्रश्न आहे, निबंध या साहित्य प्रकाराचे व्यवच्छेदक लक्षण कोणते? योग्य उत्तर आहे तार्किक युक्तिवाद. 89 नंबरचा प्रश्न आहे, संकेतांचे उल्लंघन हे कोणत्या प्रकारच्या नाटकाचे विवच्छेदक लक्षण आहे? योग्य उत्तर आहे डी, प्रायोगिक नाटक. 90 नंबरचा प्रश्न आहे, अतिनाट्याचे प्रधान लक्षण कोणते आहे? योग्य उत्तर आहे शोभ. 91 नंबरचा प्रश्न आहे, कृषी जीवनातील प्राण्यांशी होणाऱ्या वर्तनाचा एक वेगळा पैलू शंकर पाटील यांच्या पुढीलपैकी कोणत्या कथेतून व्यक्त झाला आहे? योग्य उत्तर आहे सी, सूड. 92 नंबरचा प्रश्न आहे, लीळाचरित्रात तैलकाराची आणि स्वामीची भेट कोठे झाली? योग्य उत्तर आहे डी, आंध्र देशी. 93 नंबरचा प्रश्न आहे, पान्हा ही कविता पूर्वी कोणत्या संग्रहातील आहे? योग्य उत्तर आहे बी, भिसकी वही. 94 नंबरचा प्रश्न आहे, हरी तुझी कांती रे सावळी मी रे गोरी चांपेकळी ही गवळण रचना कोणाची आहे? योग्य उत्तर आहे संत तुकाराम. 95 नंबरचा प्रश्न आहे, आनंद ओरी मध्ये आईने अलंकाराची जास्त हौस कोणावर भागवली? योग्य उत्तर आहे बी, सावजी. 96 नंबरचा प्रश्न आहे, सभासदाच्या बखरीमध्ये एकूण किती प्रकरणांचा समावेश आहे? योग्य उत्तर आहे ए, 123. 97 नंबरचा प्रश्न आहे, जगण्याविषयीच्या प्रगल्भ भानापासून कथेच्या नेमक्या शिल्पापर्यंत बय आणि डिग्या यांच्या चित्रणापासून कथेची असलेल्या निवेदकाच्या संबंधापर्यंत साऱ्या गोष्टी जयंत पवार यांनी कोणत्या कथेतून जाणीवपूर्वक सूक्ष्मतेने हाताळलेल्या आहेत असे म्हणता येईल? योग्य उत्तर आहे सर निघाले सप्त पाताळाकडे. 98 नंबरचा प्रश्न आहे, घाल जागरण तुझ्या लोखंड पचविणाऱ्या आतड्याचे ह्या ओळी नामदेव ढसाळ यांच्या तुही यथा कंची या संग्रहातील कोणत्या कवितेच्या शेवटी आहेत? योग्य उत्तर आहे छबू कल दारिद्र्य. 99 नंबरचा प्रश्न आहे, कोण मंत्र टक्का दिला या नाटकाचे विष्णू वाघ याने लिहिलेले कोकणी अनुसर्जन पुढीलपैकी कोणते? योग्य उत्तर आहे डी, हांगानाय जातीचे. 100 नंबरचा प्रश्न आहे, आज्ञापत्रात आलेल्या जरबा या शब्दाचा अर्थ कोणता? योग्य उत्तर आहे ए, भरजरी वस्त्र. बघा विद्यार्थी मित्रांनो, MAG गुरु टेक या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ही योग्य वेळी तुम्हाला ही त्या ठिकाणी वाचायला मिळणार आहे. धन्यवाद.